Like, subscribe, and get notified. Vasco is hosting its first ever Bhagwat Saptah Gyan Yajna at the Bana Maruti Temple, drawing a large gathering of devotees from across Momugao Taluka. The week-long program, which commenced on 9th March and will conclude on 15th March, features daily rituals and enlightening Bhagwat discourses. Organizers said the event aims to promote spiritual awakening and strengthen devotional unity within the community. वास्को या गावामध्ये संभाजीनगरमध्ये भागवत सप्ताह हा आतापर्यंत तसा झालेला नव्हता असं मला बऱ्याच जाणत्या माणसांनी सांगितलं. ज्या वेळेला आम्ही हे करायला पुढे आलो त्यावेळेला त्या लोकांनी आम्हाला असं सांगितलं की भागवत सप्ताह हा इथे बऱ्याच वर्षात झालेला नाही. त्या इथे काही डॉक्टर लोक आहेत, काही जाणते लोक आहेत, ते लहानपणी इथे येऊन भागवत सप्ताह ऐकायचे, म्हणजे कोंड्यातनं वगैरे गुरुजी येऊन ऐकायचे असं त्यांनी सांगितलं. पण श्रीकृष्णाने मला व जे इथे पुजारी आहेत बायणामध्ये प्रसाद भटजी ह्या आम्हा दोघांना ताकद दिली आणि आज आम्ही या सगळ्या वास्कोवासियांच्या सहकार्याने हा वास्को इथे प्रथम भागवत सप्ताहाचा ज्ञान यज्ञ सुरू झालेला आहे. 9 तारीख 9/3/2026 रोजी दररोज सकाळी संहिता वाचन होतं. भागवत संहिता वाचन सकाळी होतं, जवळजवळ 4.5 तासाचं ते वाचन असतं. त्यानंतर संध्याकाळी 4:30 ते 8:30 ह्या कालावधीत पुरुषोत्तम बुवा पोखरणकर कुडाळचे यांना आम्ही विशेषत्वे करून ह्या भागवत प्रवचनासाठी बोलवलेले आहेत. त्यांच्या साथीला इथलेच अमेय पटवर्धन म्हणून आहेत, त्यानंतर धनंजय प्रभुदेसाई म्हणून त्यांच्याबरोबर येतात. असा हा कार्यक्रम आजपर्यंत आज आमचा 9-10 आज 11 तारीख हा 3 दिवस झाले. असाच अजून रविवारपर्यंत आमचा हा कार्यक्रम चालला आहे. रविवारी पूर्णाहुती आहे. तर सर्व वास्कोवासियांना मला आवाहन करायचे की ह्या कार्यक्रमाला येऊन आपण सर्वांनी या ज्ञानयज्ञामध्ये भाग घेऊन आपली भगवत भक्ती इथे समर्पण करावी.